मित्रांनो, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परंतु अजूनही अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी तसेच अनुदान कमी मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी तसेच आतापर्यंत 1 रुपया अनुदान न आलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासादायक बातमी अपडेट समोर आले आहे। राज्य सरकारकडून हेक्टरी 13,600 रुपये अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। काल 18 मार्च 2025 रोजी या रिलेटेड एक GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। हा GR काय आहे तो तर आपण पाहणारच आहोत, परंतु त्याचबरोबर आज 19 मार्च 2025 ला एक 14 जिल्ह्यांची यादी ही घोषित करण्यात आलेली आहे। 14 जिल्ह्यांची यादी तयार केली आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते आणि या जिल्ह्यांची चौकशी करून हे जिल्ह्यांची यादी आज 19 मार्च 2025 ला सकाळी तयार करण्यात आलेली आहे। ही जिल्हे कोणते असणार आहेत, हे 14 जिल्हे कोणते असणार आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती अनुदान मिळणार याची सर्व इन डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब, बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहतात पुन्हा एक नवीन अपडेट। थोडक्यात GR काय आहे हा आपण पाहूयात पहिल्यांदा, त्यानंतर जिल्ह्यांची यादी आणि किती अनुदान मिळणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याआधी GR पाहूयात। तर जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा GR आहे। या GR मध्ये काय सांगितले आहे बघा। तर अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। जुलै ते ऑक्टोबर 2024 मुख्यतः मार्च, सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयकर यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाकडे देण्यात आलेले आहेत। तर तुम्हाला समजले असेल हा GR नक्की काय होता, त्या GR मध्ये काय देण्यात आले। थोडक्यात GR सांगितलं आहे, कारण कालपासून भरपूर या GR वरती व्हिडिओ झालेले आहेत, त्यामुळे थोडक्यात सांगितलं आहे। परंतु आजची नवीन अपडेट अशी आहे की आज 19 मार्च 2025 ला यादी जाहीर करण्यात आलेली आहे जिल्ह्यांची। ती यादी कोणती असणार आहे ते महत्त्वाचा आपला तो व्हिडिओ आहे आजचा, त्यामुळे यादी पहिल्यांदा आपण काय आहे ती पाहूयात आणि त्यानंतर किती अनुदान आणि किती शेतकरी एका जिल्ह्यात पात्र आहेत त्याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत। तर पाहूयात ही जिल्ह्यांची यादी कोणती आहे। तर पात्र असलेल्या जिल्ह्यांपैकी त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्हा। अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकरी संख्या आहे पात्र असलेली ती म्हणजे 2,92,751। बाधित क्षेत्र आहे ते म्हणजे 1,90,470.33। तसेच वितरित निधी आहे म्हणजेच या जिल्ह्यासाठी निधी वितरित केला आहे तो म्हणजे 2,04,101.43। तसेच दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची संख्या आहे 1,33,656 आणि त्यासाठी बाधित शेतकरी जे क्षेत्र आहे ते आहे 9,01,885 आणि वितरित निधी आहे तो म्हणजे 8,06,072 रुपये। तसेच छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आत्ताचं पहिलं औरंगाबाद यासाठी बाधित शेतकरी आहेत ते म्हणजे 4,01,446। त्यासाठी विधी वितरित करण्यात आलेला आहे तो म्हणजे 2,02,698.11 रुपये। तसेच बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी संख्या आहे ती म्हणजे बाधित शेतकरी संख्या आहे ती म्हणजे 4,00,000
37,788. त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे तो म्हणजे तेथे बाधित शेतकरी संख्या आहे ती म्हणजे 2,68,323. त्यांच्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे 1,01,490. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यामध्ये बाधित शेतकरी आहेत ते म्हणजे 6,02,859. त्यांच्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे तो म्हणजे 4,05,14. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यासाठी जे शेतकरी संख्या आहे ती आहे 2,14,793. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यासाठी शेतकरी संख्या आहे ती म्हणजे 6,161 आणि त्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे तो म्हणजे 2,583. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे ती म्हणजे 1,12,773. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद. धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी संख्या आहे बाधित ती म्हणजे 2,16,013. त्यानंतर परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यात शेतकरी संख्या आहे बाधित 1,88,513. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या निवडण्यात आलेली आहे ती म्हणजे 4,09,168. आणि वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकरी संख्या आहे 6,03,716. इतकी शेतकऱ्यांची संख्या ही अतिवृष्टीसाठी बाधित म्हणजेच पूर असेल किंवा नैसर्गिक कोणत्याही आपत्तीमुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि त्यांच्यासाठी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे जो आता आपण पाहिला. आणि त्या जिल्ह्यांमध्ये इतके शेतकरी पात्र आहेत ते आता आपण पाहिले. हे 14 जिल्हे आहेत. या 14 जिल्ह्यांची यादी आता घोषित करण्यात आलेली आहे म्हणजे आज ही यादी घोषित करण्यात आलेली आहे. बाकीचे राहिलेले जिल्ह्यांची यादी सुद्धा चौकशी करून लवकरच तयार करण्यात येणार आहे. तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आपण नक्की पोस्ट करू. परंतु ह्या जो जिल्हे आहेत या जिल्ह्यातील प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून बरेच शेतकरी आजपर्यंत वंचित आहेत. त्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळालेलीच नाही. काही शेतकऱ्यांना मिळालेले आहे परंतु ती कमी प्रमाणात मिळालेली आहे, तर काही शेतकऱ्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. कालचा GR सुद्धा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई वाढवून देण्याचे सुद्धा यावेळी घोषित केलेले आहे. ते तुम्हाला कालच्या GR मधून माहीतच असेल की यावेळी अतिवृष्टी नुकसान भरपाई हे वाढवून देण्याचे घोषित केले आहे. सो तुम्हाला ही कामाची माहिती समजली असेल. व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.